मी विशाल चौगुले आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या सातेरी गावामध्ये भागवत सप्ताह बसला आहे। त्या भागवत सप्ताहाचे पारायण आता चालू आहे। तर ते पारायण आता आपण पाण्यात जाणार आहोत। तर सर्वांनी आता ते पारायण पहा। आता आपण पारायणाला निघालो आहोत। मंदिरामध्ये पारायण सुरू आहे। सर्व मंडळी आलेली आहे। मी आता जात आहे। गळी काळाचे आयसे पूजनी माते पावले भजन पडे मत भक्ता कृष्ण उद्धवाते तापटे मने वेगी उठी उठी हे हात वटे जन्म तुटी देणे बोया जैसे मेघमुखाचे उदक वरीच्या वरी झीलतीच्या तैसे कृष्ण वचनाचे मंदिराचा हॉल इथे हा स्वयंभू मंदिर आहे महादेवाचा। इथे तुम्हाला पिंडी दिसत आहे। ही स्वयंभू आहे। ही स्वयं प्रकट झालेली आहे। इथे कोणतीही अशी पिंडी आणून ठेवली ही स्वतः इथे प्रकट झालेली आहे। म्हणून इथं स्वयंभू महादेव वादोबाचे मंदिर असे म्हटले जाते। अपूर्व श्री कृष्ण श्रीमुख चांगले काळे जेवण चालू आहे। सप्ताहाचा मोठा हा महाप्रसाद तिथं हा जेवणाचा चाललेला आहे महाप्रसाद पण पाहू शकता। भात इकडे आपले श्रीकांत काका भाजी पोळाची लाल लाल भडक चुलीवरचं जेवण शेगडी चालली आहे। इकडे चुलीवरचं जेवण आहे। शरीर संबंधी विपरीत स्थिती वाढले चवीलीची पानं कापतात। आपण चवीलीच्या पानं जेवणार आहोत। पत्रापेक्षा चवीलीच्या पानाचं जेवण एकदम खास असतं। अशी चवीलीची पानं असतात। अप्रयासे तत्व आकडे जैसे कृपा की हे आपली आई माने आहे। दास कृपाने ताराव्या ऋषिकेशे पुषे जावे आणि का पाशी ते नये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भात कसा ठेवलेला आहे। ग्रामीण अशी पद्धत आहे की ही पानं असतात त्या पानावर असं भात अंतरायचं। भात अंतरल्यावर तो गार होतो आणि सुटसुटीत होतो। तर बघू शकता तुम्ही सुटलेला भात चव एकदम वेगळीच असते। मस्त चव असते। उपदेशी म्हणून ऐसे संसारी असक्त नित्य संसार युक्त त्याची पुसो न माने चित्त जाण निश्चित श्री कृष्ण पुसो जावे ऋषी प्रती तव तो सदा अपमती आपुले मती प्रतिष्ठिती अनन्यता दिशे शापाती जीवी धरोण्यार्थ अर्थात शिष्याते उपदेशी विषय धरो आणि चित्ते जीविका वृत्ती उपदेशो। आता जेवणाची वेळ झाली आहे। आता जेवण आता वाढायला सुरुवात करतील। इकडे सर्व भरलेलं आहे। सर्वांना पोरं वगैरे सर्व जेवणाची बाटल्या वगैरे जेवण वाढायला सुरुवात करतील।
हा पान का आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.